जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. आता नुकतीच 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, तर यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच यामी गौतम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामी गौतम यांना आर्टिकल 370 या चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार जाहीर झाला. आणि मित्रांनो, आर्टिकल 370 या चित्रपटानेच यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील पटकावला आहे. यासच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आमरण चित्रपटासाठी राजकुमार पेरियासामी यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणासाठीचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन, तर ब्रह्मयुगमसाठी मुमुटी. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा कल्की ठरला. सामाजिक अथवा पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा चित्रपट कॅप्टन मिलर. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट 35 चिन्ना कथा काढू. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट श्रीकांत. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय मिश्रा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रोपश्री वरकाडी आणि सचना नामीदास. तर सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार हमसफर या चित्रपटाला जाहीर झाला आहे. आता हा प्रश्न पहा. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच PV सिंधू या आता जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोणाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं? तर त्यांनी या स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुची यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. 45 वर्षांहून अधिक इतिहास असलेली ही स्पर्धा आतापर्यंत एकही भारतीय खेळाडू जिंकू शकला नव्हता. पण आता PV सिंधू यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकवत नवीन इतिहास रचला आहे. यापूर्वी 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी अंतिम फेरी गाठली होती, पण त्यावेळी तेही स्पर्धा जिंकू शकले नाहीत. PV सिंधू यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांना 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2016 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न, 2020 पद्मभूषण, तर 2015 साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न. मिशन आगमन अंतर्गत भारतातील पहिले खासगी विकसित कक्षीय रॉकेट विक्रम-1 कधी प्रक्षेपित करण्यात आले? मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा अशी डेटच विचारण्यात येते, तर पक्का लक्षात ठेवा. विक्रम-1 हे 18 जुलै रोजी लॉन्च करण्यात आलं. आणि कोठून लॉन्च करण्यात आलं? तर 18 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे रॉकेट लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे रॉकेट अवकाशात काही सॅटेलाईट सुद्धा घेऊन गेलं आहे. त्यांची नावे नोट करून घ्या. यात स्कायरूटचा स्कोप हा सॅटेलाईट आहे, ग्राहा स्पेस या कंपनीचा सोलारस आणि कॉस्मोसर्व या कंपनीचा एब्रिस हा सॅटेलाईट यात लॉन्च करण्यात आला. तुम्हाला माहितच असेल, या रॉकेटची निर्मिती स्कायरूट एरोस्पेस या कंपनीनं केली असून डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला विक्रम हे नाव देण्यात आलं आहे. आणि आता हे रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाल्यानंतर भारत खासगी कंपनीद्वारे कक्षीय रॉकेट प्रक्षेपित करणारा जगातील कितवा देश ठरला? तर भारत आता खासगी कंपनीद्वारे कक्षीय रॉकेट प्रक्षेपित करणारा जगातील 3रा देश ठरला आहे. याआधी अमेरिका व चीन या देशांनी देखील ही ऐतिहासिक कामगिरी केली होती व त्यांच्यानंतर भारत असा करणारा 3रा देश ठरला आहे. रॉकेटविषयी सांगायचं झालं तर एक 4 टप्प्याचं रॉकेट आहे, ज्यातील पहिले 3 टप्पे हे घन इंधनावर आधारित आहेत, तर 4था टप्पा हा द्रव्य इंधनावर आधारित आहे. या 4थ्या इंधनामध्येच 3D प्रिंटेड रमन हे इंजिन वापरण्यात आलं आहे. आणि या 4थ्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा टप्पा अंतराळात रिस्टार्ट होऊ शकतो. यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षांमध्ये उपग्रह सोडणे शक्य होते. या रॉकेटची उंची सुमारे 22 ते 24 मीटर इतकी असून याची क्षमता 300 ते 350 किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजेच लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्याची क्षमता आहे. स्कायरूट एरोस्पेस कंपनीविषयी नोट करून घ्या. याची स्थापना 2018 मध्ये झाली. याचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे
व याचे संस्थापक कोण, तर पवन कुमार चन्ना व नागा भरत डाका हे याचे संस्थापक आहेत. त्यापैकी पवन कुमार चन्ना हे CEO तर भरत डाका हे COO आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, 2026 मधील फिफा वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले. तर आता या फिफा वर्ल्ड कपचं विजेतेपद स्पेन या देशानं पटकावलं आहे. स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिना या बलाढ्य संघाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद दुसऱ्यांदा पटकावलं. याआधी स्पेनने ही स्पर्धा कधी जिंकली होती, तर 2010 साली स्पेनने ही स्पर्धा जिंकली होती व त्यानंतर आता 2026 मध्ये अर्जेंटिनाचा अतिरिक्त वेळेत 1-0 असा पराभव करत स्पेनने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. मित्रांनो, यात जे पुरस्कार देतात ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. यात सर्वोत्कृष्ट गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार केलियन एम्बापे यांना देण्यात आला आहे. त्यांनी या स्पर्धेत एकूण 10 गोल केले आहेत व या 10 गोलसह एम्बापे यांचे विश्वचषकात 22 गोल झाले आहेत आणि ते आता विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले आहेत. एम्बापे यांना 2022 मध्ये सुद्धा गोल्डन बूट हा पुरस्कार मिळाला होता व 2026 मध्ये सुद्धा गोल्डन बूट हा पुरस्कार मिळाला व हा पुरस्कार सलग 2दा जिंकणारा एम्बापे हा पहिला खेळाडू ठरला आहे. यात गोल्डन बॉल या पुरस्काराने स्पेनच्या रोद्री यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू हे स्पेनचे पाऊ कुबारसी ठरलेत. तर गोल्डन ग्लो या पुरस्काराने स्पेनच्याच उनाई सिमॉन यांना सन्मानित करण्यात आला आहे. यातील फेअर प्ले पुरस्काराने नेदरलँडच्या संघाला सन्मानित करण्यात आलं. यंदाची फिफा वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती, तर ही 23वी आवृत्ती होती. याचं आयोजन 11 जून ते 19 जुलै दरम्यान करण्यात आलं व याचे यजमान देश कोण कोण होते, तर कॅनडा, मेक्सिको व अमेरिका या 3 देशामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उपविजेता अर्जेंटिना, तिसरे स्थान इंग्लंड तर चौथे स्थान फ्रान्स या देशानं मिळवलं आहे. पुढील प्रश्न, देशातील पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाची निर्मिती कोणत्या शहरात करण्यात येत आहे. तर आता देशातील पहिलं बहुभाषिक संग्रहालय हे कोलकाता या शहरात स्थापन करण्यात येत आहे. अलीकडेच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे म्युझियम ऑफ वर्ल्ड शब्दश्लोक या देशातील पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे. या शब्दश्लोकचं उद्घाटन कधी करण्यात आलं, तर 19 जुलै रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिलं बहुभाषिक संग्रहालय हे कोलकाता या शहरात निर्माण करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे नुकतेच वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती. तर डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली होती. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर ते एक ज्येष्ठ समाजवादी, विचारवंत, गांधीवादी नेते व युवक क्रांती दलाचे म्हणजेच युक्रांचे संस्थापक होते. त्यांचं आता 18 जुलै रोजी वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे. तरुणांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी 1970च्या दशकात या युवक क्रांती दलाची स्थापना केली होती. तसेच त्यांनी 1977 मध्ये जनता पक्षात प्रवेश केला व 1978 साली ते अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांची काही पुस्तके सांगायची झाली तर संकल्प यात्री व डेज ॲट येरवडा युनिव्हर्सिटी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले. तर या 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन उझबेकिस्तान या देशात करण्यात आलं. उझबेकिस्तानमध्ये कुठे, तर उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे ही स्पर्धा 10 ते 19 जुलै दरम्यान पार पडली व या स्पर्धेत भारताने 4 सुवर्ण पटकावले आहेत. या स्पर्धेत भारताच्या देवदत्त प्रियदर्शी, हर्षित सिंगल, कबीर छिल्लर व संदीप कुची यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. तर आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष हे हरजित ग्रेवाल बनले आहेत. हरजित ग्रेवाल यांची नियुक्ती 16 जुलै रोजी करण्यात आली असून ते आता पदभार स्वीकारल्यापासून 3 वर्षासाठी या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. हरजित ग्रेवाल यांच्याबरोबरच एस मुनावरी बेगम यांची आयोगाच्या उपाध्यक्षपदी तर ग्लेन ई सोजा टिक्लो यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिल्या मिक्सी व्हर्च्युअल स्टुडिओचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलं. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता देशातील पहिल्या मिक्सी व्हर्च्युअल स्टुडिओचं उद्घाटन हे मुंबई या शहरात करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं,
तर याचं उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. मिक्सी हे AI तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप्लिकेशन असून त्याच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणत्याही तांत्रिक मर्यादांशिवाय उच्च दर्जाच्या व्हिडिओ आणि चित्रफिती सहज तयार करता येणार आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे हा दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 20 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 20 जुलै 1924 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती व या दिनाचं औचित्य साधूनच दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2020 मध्ये आयोजित करण्यात आला होता. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचं उद्घाटन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भोपाळ येथे भारतातील पहिल्या स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचं उद्घाटन करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 31व्या दिव्य कला मेळाव्याचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.